हाय हॅलो नमस्कार, मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत। आज बघा आपण ही जी आपली पिकॉकची रंगोली आहे ना, याच्यामध्ये सुंदर असे कलर भरणार आहोत। तर बघा पहिले आपण इथे बघा आपला एकदम जो फेंट पोपटी कलर आहे तो वापरणार आहे आणि मग त्याच्यामध्ये बघा येलो कलर आणलेला आहे आपण। येलो कलर पण खूप सुंदर दिसतो बघा, तर येलो कलर वापरणार आहे। तर हे बघा इथे आहे ना, आपल्याला इथनं स्टार्ट करायचं आहे। तर एक माप असतं ना, ते घ्यायचं पहिले। तर बघा आपण मापात कट करून घेतलंय आणि आता आपण बघा येलो कलर रेड कलर आहे आपल्याकडे। तर येलो कलर पण तुम्ही बघू शकता, हे बघा किती सुंदर दिसत आहे हा कलर। तर हा कलर भरणार आहे आपण याच्यामध्ये। तर इथे आपण पहिले जो आपला लाईट ग्रीन आहे तो कलर भरणार आहे आणि मग त्याच्यामध्ये येलो कलर घेणार आहे। तर बघा तर आपल्याला जो आपला पोपटी कलर आहे ना, हा आपल्याला जास्त नाही दाखवायचा आहे, थोडं बारीकच दाखवायचं आहे। आपल्याला हा कलर आहे ना थोडाच दाखवायचा आहे। आपला जो ग्रीन कलर आहे ना तो आपल्याला थोडाच दाखवायचा आहे। आणि मग आपण आपलं जे आपलं आरीवर्क आहे ना ते सुरू करणार आहे। आपली एक जी लास्ट रांगोळी आहे ती झाल्यानंतर आणि दिवाळीच्या नंतर बघा आपलं परत वर्कशॉप राहणार आहे मॅट रंगोलीचं। तर कोणाला जर मॅट रंगोलीमध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांनी नक्की सांगा, आणि जर कोणाला त्याचं साहित्य लागत असेल तर ते पण सांगा। तुम्हाला एकदम रिजनेबल रेटमध्ये साहित्य घरपोच मिळेल बघा, तुम्ही ऑर्डर करा। आपण बघा भरपूर ठिकाणी साहित्य दिलेलं आहे मॅट रंगोलीचं। जे समजा खेड्या भागांमध्ये बघा अजून साहित्य मिळत नाही, तर आपण भरपूर ठिकाणी दिलेलं आहे। जर कोणाला लागत असेल तर त्यांनी सांगा। याचं बघा जे गन आहे ना त्याचं खूप असं चिकट निघतं। तर गन जास्त गरम जर झाली तर त्याच्यावर एक बटन आहे, त्यांनी तुम्ही बंद करून टाकू शकता बटन। मोराचे जे पीस आहेत ना त्यामध्ये आपण पहिले डार्क ग्रीन कलरची एक लाईन घेणार आहे आणि मग आपण फेंटवाला आपला जो पोपटी कलर आहे तो भरणार आहे। आणि त्याच्यानंतर मग आपण येलो कलर रेड कलर आणि परत ब्ल्यू कलर असं करणार आहे पानावर डिझाईन। तर व्हिडिओ आहे ना इथे थोडा फास्ट दाखवलेला आहे, कारण तुम्हाला चिटकवायचं वगैरे मी सगळं काही डिटेलमध्ये दाखवलेलं आहे, तर त्यामुळे तुम्हाला तेवढं लक्षात येऊन जाईल। फक्त याच्या ज्या डिझाईन जर कोणाला लागत असतील मॅट रंगोलीच्या तयार डिझाईन किंवा नुसतं ट्रेस पेपरवर, तर आपल्याकडे तुम्ही ऑर्डर देऊ शकता। तुम्हाला घरपोच मिळेल आणि अत्यंत स्वस्तमध्ये मिळेल। त्यामुळे तुम्ही दिलेल्या नंबरवर मेसेज करा किंवा मग व्हिडिओच्या तिथे कमेंट करा, म्हणजे तुम्हाला ज्या ऑर्डर आहेत त्या घरपोच मिळेल। आणि आता आपण जी गाई गोऱ्याची बारस आहे ना, तर ती स्पेशल डिझाईन जी आपली राहील ना, तर ती तुम्ही ऑर्डर करू शकता। ती पण तुम्हाला एकदम स्वस्त दरात मिळेल बघा। आणि अजून काही नवीन डिझाईन लागत असतील तर त्या पण तुम्ही सांगा। तुम्हाला ज्या डिझाईन लागत असतील त्या तुम्हाला तयार करून मिळतील। मॅट म्हटलं तर मॅटवर, नाही तर ट्रेस पेपरवर। आणि दुसरी गोष्ट अशी की आता आपली ही डिझाईन झाली जी आपण वसू बारसची काढणार आहे, तर त्यानंतर आपण परत आरीवर्क कडे वळणार आहे बघा। पण जर समजा तुम्हाला
आपल्या ज्या म्हणजे क्लासेस आहेत आपल्याकडे, याच्यामध्ये जर अजून तुम्हाला काही वेगळं शिकायचं असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. कारण कसं आहे, आपण ज्या मागे तुमच्या कमेंट आल्या होत्या तर त्या कमेंटवरच आपण बघा एक तुमच्या कमेंट ऐकूनच एक पेंटिंगचा व्हिडिओ पण केलेला आहे. त्यानंतर आता मॅटरंगोलीचे पण काही जणांचे कमेंट होती की मॅटरंगोली वगैरे सांगा. फोन असतात, फोन करतात बघा, कारण तुम्ही मला फोन पण करू शकता. माझा नंबर जो आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर फोनवरून पण कुणी मला मॅटरंगोलीचं वगैरे सांगितलं होतं की सांगा, तर ते पण आपण डिटेल व्हिडिओ तुम्हाला मॅटरंगोलीचे पण दाखवले, काही लाईव्ह व्हिडिओ दाखवले, काही वर्कशॉपमधले दाखवले, पेंटिंगचं पण सांगितलं. पण याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही नवीन शिकायचं असेल तर ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. कारण हे बघा, तुम्ही जर कमेंट केल्या ना तर तुम्हाला काय नवीन शिकायचं आहे हे कळतं, आणि तुमच्या ज्या कमेंट आहेत ना त्या वाचून खूप छान वाटतं बघा. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला कमेंट करत जा, तुम्हाला व्हिडिओ आवडते का नाही ते सांगत जा, आणि जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक मात्र करत जा. कारण काय असतं माहिती आहे का, तुमच्या ज्या कमेंट असतात, तुमचं जे लाईक असतं तेच आम्हाला म्हणजे तुमच्या कमेंट वगैरे वाचून आहे ना समाधान मिळतं बघा. आणि नुसतंच कमेंट करता आणि त्याला मी जर उत्तर दिलं तर त्याला तुम्ही उत्तर देत नाही. मागे एक जणांची कमेंट होती की तुम्ही क्लास घेता का, तर मी त्यांना डिटेल सांगितले कोणते क्लास घेते, पण त्यांची पण एक पण कमेंट आली नाही. प्लीज असं करू नका. आणि जर तुम्हाला काही जर समजा व्हिडिओमध्ये समजलं नाही तर ते पण तुम्ही पटकन विचारत चला. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, रोज काही व्हिडिओ टाकणं होत नाही, कारण काय असतं, घरातली कामं पण असतात आणि त्यानंतर बघा बाकीचे पण क्लासेस पण असतात, तर त्यामुळे रोजचा व्हिडिओ येत नाही. पण मी हप्त्यातनं 3-4 व्हिडिओ टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करते. शॉर्ट व्हिडिओ असतात, आरीवर्कचे पण क्लासेस आहे, आरीवर्कचं साहित्य पण मिळतं. तुम्हाला मी मागेही सांगितलेलं आहे की आरीवर्कचा जो सुयांचा आहे तो कॉम्बो पॅक आहे. त्यात तुम्हाला 1 तारी सुई, डबल तारी सुई, जरदोसी सुई असं सुयांचा कॉम्बो आहे. त्यानंतर बघा आपल्याकडे सामान पण आहे, एकदम रिजनेबल रेटमध्ये मिळतं. तुम्हाला होलसेलच्या भावामध्ये सामान मिळेल. आता बघा ग्लूस्टिकचं जे ग्लूस्टिकचे जे पाकिट आहे ना, तर हे बघा, एक जर ग्लूस्टिक घेतली तर आपल्याला 15ला 10ला मिळते, पण जर तुम्ही पाकिट घेतलं तर तुम्हाला एकदम होलसेलच्या रेटमध्ये मिळेल. त्यानंतर गन पण तुम्हाला होलसेलच्या रेटमध्ये मिळेल, उलन मॅट, त्यानंतर आरीवर्कचं पण साहित्य. तर त्यामुळे तुम्हाला जे काही साहित्य वगैरे लागत असेल तर त्याचंही तुम्ही कमेंटमध्ये साहित्य मागवू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला अजून समजा स्टँड रिंग पण लागत असेल तर ते पण बघा, कुठे कुठे तर 600-700 रुपयाला आहे, पण तुम्हाला जर लागत असेल तर ते पण आपण रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला कुरिअरनी पाठवू शकतो. तर तुम्ही त्याकडे पण लक्ष द्या की आपण व्हिडिओमध्ये काय काय सांगतो, काय काय नाही. आणि तुम्हाला हे जे मॅट रंगोलीचं मी आता शिकवते आहे, तर हे मी तुमची जी फरमाईश आहे तेच शिकवते आहे. नाही तर तुम्हाला असे वाटेल की आरीवर्कमध्ये यांनी मॅट रंगोलीचं मधातच स्टार्ट केलं, पण तसं नाही. मॅट रंगोलीचं तुम्ही मला म्हटलं होतं, त्यामुळेच मी मॅट रंगोलीचं चालू केले. असे काही सबस्क्रायबर आहेत की ते कॉल करून सांगतात किंवा मग कमेंट करतात, तर त्यामुळे आपण मॅट रंगोलीचं घेतलं. पण आता आपण परत आरीवर्कचं घेणार आहे. तर तुम्ही आरीवर्क मध्ये पण आपलं जे हे आहे, काय म्हणतो आपण, फ्युचर सेफ करू शकता. कारण आरीवर्कला आता सध्या फार डिमांड आहे आणि आरीवर्कचे रेट पण भरपूर आहेत बाहेर. तर आपले क्लासेसचे रेट पण फार कमी आहे. आरीवर्कचे जे आपण क्लासेस आहे ऑनलाईन, तर ते पण आपण साहित्य देऊन तुम्हाला त्याचे पूर्ण किट वगैरे दिल्या जाईल. जर तुम्हाला कोणाला ऑनलाईन क्लासेस करायचे असेल तर ते पण तुम्ही सांगा, तुम्हाला सर्व साहित्य दिल्या जाईल. तुम्हाला जे मी सांगते ना, साहित्य वगैरे व्यवस्थित दिले जाईल, तर ते खरंच एकदम व्यवस्थित आहे. कारण मी पण जे वापरते ना आरीवर्कचे मनी वगैरे, याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही एकदा चॅनलवर जाऊन बघू शकता की त्याचा व्हिडिओ साहित्याचा बघा. साहित्य खूप सुंदर आहे, तुम्ही एकदा नक्की बघा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. आता बघा, इथे आपली आता मोराची डिझाईन आहे, ही पण आपली कंप्लीट होत आहे. डिझाईन आवडली असेल तर नक्की लाईक करा. आणि
तर बघा इथे आहे ना, आता आपलं मोराचं जवळजवळ डिझाईन कंप्लीट झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं डिझाईन दिसत आहे. तर बघा आता आपल्याला मोराचा डोळा करायचा आहे. तर ही उलन आहे ना फार जाड आहे, तर याच्यामध्ये बघा आपल्याला 2 भाग करायचे आहे. आणि तुम्ही जर तुमच्याकडे बारीक उलन असेल ना, तर तुम्ही ती सुद्धा वापरू शकता बघा. तर हे बघा, या उलनचे आपण असे बारीक 2 भाग करून घेणार आहे. हे बघा, ही पट्टी असते ना, तर हिचे आपल्याला 2 भाग करायचे. हे बघा, म्हणजे आपल्याला बारीक करायची उलन. मग आता आपण हे बघा बारीक केलेली आहे, बरोबर आहे. तिला थोडंसं असं असं करून घेते मी, म्हणजे काय होतं, उलन आहे ना आपल्याला बारीक पाहिजे. तर मग हे बघा इथे एकदम बारीक करून घेतलेली आहे आपण. आता बघा इथे आपण डोळ्याच्या इथे जे आहे ना आपलं ग्लू लावणार आहे. आणि हे बघा इथे या उलनला आहे ना आपण असा जो की डोळ्याचा आकार असतो ना त्या आकारात लावणार आहे. हे बघा इथे आता मी इथे असं पानाचा आकार लावलेला आहे. तर याच्यामध्ये बघा मला परत व्हाईट कलरची उलन वापरायची आहे. हे बघा, तर इथे पण मी ही व्हाईट कलरची उलनही आहे ना, मी हे बघा अशी मधातनं कापून घेणार आहे. हे बघा या पद्धतीने. आणि हिला पण मी आता हे बघा अशी बारीक करणार आहे. आणि हिला आहे ना असा पानाचा आकार देणार आहे. आणि याच्यावर बघा इथे आपण हे बघा ग्लू स्टिक टाकलेला आहे. तर याला असा पानाचा आकार दिल्यानंतर ही उलन अशी इथे पानाच्या आकारात लावून देणार आहे. हे बघा आता हे बघा. आणि याच्यावर आहे ना आपण छोटंसं आपण जे कापलेलं आहे काळं उलन, तर त्याचा एक गोल अशी आपल्याला म्हणजे एकदम असा बारीकचा असा गोल करायचा. आणि आपल्याला इथे एक डॉट द्यायचा. आणि हे बघा हा गोल आहे ना असा याच्यावर लावून द्यायचा. म्हणजे काय होईल, आपल्या डोळ्याचा जो आकार आहे ना तो असा व्यवस्थित दिसेल. आणि इथे आहे ना मी थोडा कैचीचा वापर करणार आहे. हे बघा, नाहीतर मग तुम्ही इथे ना छोटीशी कशी काळी टिकली पण लावू शकता, ती पण खूप सुंदर दिसते बघा. थोडंसं व्हाईट कलरचं उलन वापरते मी परत इथे आजूबाजूला. हे बघा आता इथे तुम्ही डोळाही बघू शकता मोराचा. ते आता आपल्याला हे वरचा तुरा, तर इथे आपल्याला लाल कलर द्यायचा आहे तुऱ्यामध्ये. पण तुरा जो घेतलेला आहे ना त्या तुऱ्याला बघा आपण आकार देऊन घेऊया. जी उलन आहे ना एक्स्ट्राची ती कट करून घ्यायची. म्हणजे हे बघा आणि या उलनचे मी आता 2 भाग करून घेतलेले. हिला मी बारीक करून घेते आणि याला आहे ना बॉर्डर लाईन करून घेऊया आपण.
जर तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडली असेल, मॅट रंगोलीचं जे काही शिकवलं तर ते पण कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला समजलं की नाही. तुम्ही बघू शकता आता आपल्या मोराची डिझाईन किती सुंदर झालेली आहे. डिझाईन आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.